राम राम मंडळी अँड वेलकम टू आवर नवीन व्लॉग। आज कोणतरी खूप खुश दिसतंय, थंबनेल वरती तुम्ही बघितलं असाल। आज येत आहे आमच्या सासूबाई। तर सासूबाई येत आहे म्हटल्यावरती तुम्हाला माहितीच आहे कोण जास्त खुश होणार। खुशी बघा, म्हणजे काही खरं नाही। लाड तर खरे जावयाचे, लाड मग आता जावई, लाडाचा जावई लाड होणारच का हो, बरोबर की नाही। तर आज आता आम्ही चाललोय फ्रँकफर्टला। जसं तुम्हाला माहितीच आहे, आपल्या बाकी व्हिडिओज मध्ये जर तुम्ही बघितलं असाल नसाल तर तुमच्यासाठी फक्त शॉर्ट डिस्क्रिप्शन। आम्ही राहतो जर्मनीला 5 वर्षापासून आणि इथे करतो छोटेसे व्लॉग्स व्हिडिओज। तर आजचा व्हिडिओ जो आहे तो थोडा स्पेशल आहे, कारण की जसं मागच्या वर्षी माझे मम्मी पप्पा आले ते, तसं आता सासूबाई आले। तर सासूबाईंना आम्ही घ्यायला चाललोय फ्रँकफर्ट एअरपोर्टला। आणि तयारी काय काय केली तू ते सांग। तयारी काही नाही, आता बुके घ्यायचा, घरी आरतीचं ताट रेडी आहे। ओके, म्हणजे आपले रिच्युअल्स जसं याच्यानुसार त्यांचं वेलकम स्वागत करणार। पण घर किती साफ केलं ते सांग। मी नाही, जो कधी न करणारा त्यांनी घर साफ केलंय जोरात। आता सासूबाई येणार म्हटल्यावरती थोडंसं कसं व्यवस्थित पाहिजे की नाही, आपलं चकाचक घर केलंय। तर आता आम्ही आलो एका दुकानामध्ये काय घ्यायला, बुके। तर मॅडमला घ्यायचं आहे आमच्या बुके आईसाठी, आईच्या वेलकम करण्यासाठी। तर चला तुम्हाला दाखवतो, आम्ही पार्किंग मध्ये जाऊया, मध्ये चलो। गरमी गरमी गरमी, हुई हुई हुई, काय पळते पण आज, काय पुढे पुढे आई येणार म्हटल्यावरती एकदम जोरात कार्यक्रम आहे। घुसल्या सेक्शन आहे ना वाटतं फुलांचं। कुठलं घेते, कुठला? ऑरेंज चालेल ना, भगवा तर कधी पण चालतोय। पिंक नको, येस भगवाच घे। येल्लो पण छान दिसतो, येल्लो छान आहे आणि भगवा छान आहे, पण तुला कोणता आवडतो? बघ, येल्लो जास्त फ्रेश वाटतंय। ठीक आहे चल, येल्लो डन। पैसे द्यायचे का तसंच घेऊन जायचं? बिलिंग काउंट, चला बिलिंग करूया। हे आज खतरनाक ऊन आहे आज आमच्या इथे, खतरनाक, एवढं ऊन कधीच नव्हतं। गरमी गरमी गरमी। चला बिलिंग काउंटरला, काय बिल कर पटकन, चल दाखव कसले खुश हो राहिले। बिल कर पटकन, मी गाडीत थांबतो। हां चला आपण जाऊया गाडीमध्ये, कारण की पार्किंगमध्ये लावलेलं नाही मी, म्हणजे पेड पार्किंग आहे। तर फाईन लागायच्या आत गाडीत येऊन बसा, पैसे वाचवा आंदोलन। चला, तर आता आलोय आपण आपल्या गाडीमध्ये मस्तपैकी अँड स्टार्ट करूया। थोडंसं एसी लय गरम होतं बाबा, आज लय गरम होतं। चलो, तो फ्रँकफर्ट आमच्या घरापासून आहे जवळपास 100 किलोमीटर। तर आम्हाला लागेल 1 तास, आणि आता वाजले जवळपास 4:30। तर 5:30ला ते लँड होणार आहे। लँड झाल्यानंतर अर्धा-पाऊण तास त्यांना बाहेर यायला, सगळे प्रोसेस करायला लागेलच, म्हणून आम्ही 4:30ला निघालोय आणि 1 तासात तिथे पोहोचू, म्हणजे 20-25 मिनिटं तरी आपण आधी पोहोचू होपफुली, प्रोव्हाइडेड ट्रॅफिक नसली पाहिजे फक्त। चला बघूया आता, मॅडम कधी येतात त्याच्यावर डिपेंड आहे सगळं खेळ आता। तर मॅडम आल्या आपल्या। मॅडम 4:30 वाजले, पटकन निघायला पाहिजे। हा चलो लेट्स गो। फायनली आपण हायवेला लागलेलो आहे। अजूनपर्यंत तर काही ट्रॅफिक नाही लागले, तर ऑन टाइमच दिसतोय। मागच्या वर्षी जेव्हा मी मम्मी पप्पांना आणायला गेलेलो तेव्हा लेट झालं होतं, कारण ट्रॅफिक लागली होती फ्रँकफर्टला, कारण संध्याकाळची वेळ होती, मग ऑफिस सुटतं, त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक लागली। पण आता तरी दाखवत नाहीये। ओके ओके, हा 1-2 मिनिटाचीच ट्रॅफिक आहे, असं मेजर ॲज सच काही नाही। तर होपफुली आम्ही टाइमवर पोहोचू, नाही तर ते त्यांचा फर्स्ट टाइम असतो त्याच्यामुळे ते थोडे घाबरतात तिथे। नाही तर मम्मीचे गोडे खाऊ जे की हिला सवय नाही, कारण त्यांना कसं इथे लँग्वेज पण आता जर्मन आहे, आपल्या इंडियाचं एअरपोर्ट पण नाहीये की कोणाशी बोललं, काही कुठे थांबलं। आता इथे थोडंसं गोंधळायला होणार आहे। तसं सोबत निघताना आईने सांगितलंय की सोबत 2-3 जण आहेत, ओळख झाली त्यांची, त्याच्यामुळे टेन्शन नाही। बघू आता। आणि मग आता कुठे कुठे जाणार आपण?
तर आता आईला घेऊन फिरायचं. आई 2-3 महिन्यासाठी आली आहे, म्हणजे दिवाळीपर्यंत प्लॅन आहे. जर नाही करमलं तर कदाचित लवकर पण जाईल, असं काही नाही. पण आमचं तर आहे प्लॅन दिवाळीपर्यंत इथेच ठेवायचं. आणि सोबतच आम्ही मग तिघं इंडियाला जाऊ, कारण आम्ही दरवर्षी दिवाळी आणि क्रिसमसच्या वेळेस इंडियाला जातो वेकेशनला. तर असा काही प्लॅन आहे. भरपूर फिरायचं, ऑफिस करायचं, विकेंडला फिरायचं, ऑफिस करायचं, विकेंडला फिरायचं, असं चालू राहणार आता 2-3 महिने. नुसता बिझी, नुसते व्हिडिओ आता तुम्हाला कंटिन्यूस आता तुम्हाला व्लॉग्स बघायला मिळतील, ट्रॅव्हलचे व्लॉग्स. येस. तुम्हाला पण कुठली जागा वाटते कव्हर करायला पाहिजे युरोप मधली तर सांगा. जास्त लांबची नका सांगा, जवळ सांगा. खूप ट्रॅव्हल नको, कारण ऑफिस पण राहील आम्हाला. त्याच्यामुळे सुट्ट्या आम्ही इंडियाला जायसाठी सेव्ह करून ठेवल्या, त्याच्यामुळे. तर असा काही आहे आमचा प्लॅन. येस. आता मस्त बसून आईत खायचं. आईला कामाला लावणार का ग? काय वाटायला पाहिजे ते मी आणि माझी आई पाहून घ्या. मग काय माझी सोय करा फक्त. आई नसली तरी तुझी सोय असली तर पण अजून सोय राहील. तू काय टेन्शन घेतो? तुला काय बोललो मी, लाडाचं जावई. इकलो ती पोरगी आहे ना म्हणून लाडाचा. 2-4 महिने असते तर नसतं एवढा भाव. काही विषय नाही. चला आता जाऊया पटपट फास्ट. गाडी बघ केवढी मोठी. काय मोठी बस आहे काय. लाजू नको, अजिबात नाही. मग कसं वाटतंय सासूबाई येत आहे तर? जबरदस्त. आतून एकदम गुदगुल्या होत. खुशीच्या गुदगुल्या की टेन्शनच्या गुदगुल्या? मला एकदम मस्त वाटतं. खरंच का? एक नंबर. येस. ह्याचा अपडेट मी तुम्हाला रिअल टाइम नंतर देईल. मला मस्त वाटतं. चला आता पोचत आल्यावर आपण परत भेटूया. ट्रॅफिक आहे नाहीये, कितीला पोचू, लेट पोचतोय ते अपडेट देऊच आम्ही तुम्हाला. आई भेटल्यावर. आई येईलच ब्लॉग मध्ये, अशीच मागे बसलेली दिसेल या कॉर्नरला, किंवा पुढे बसू, पाहू कसं होतंय. तोपर्यंत आम्ही घरी बोलतो आता मस्त निवांत. माझ्या मम्मीशी बोलतोय. माझी मम्मी येते म्हणून तुझ्या मम्मीशी बोलतो. मी रोज बोलतो. तुझी मम्मी येते म्हणून नाही, पण मी रोज बोलतो. जस्ट जोक. काय विषय नाही. चला भेटूया. तर मंडळी आम्ही पोहोचलोय फ्रँकफर्ट एअरपोर्टला, आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे इथे फ्रँकफर्ट एअरपोर्ट आहे. बायको आहे. तुझ्या मागे बायको आहे. माझ्या मागे बायको आहे. येस. तर आता फ्लाईट तर अजून काय आलेली नाहीये, तर आम्ही इथे थांबलोय एका बस स्टॉपच्या साईडला. म्हणजे आली की नाही आली माहिती नाही. आईचं नेट सुरू नाही झालंय अजून. नेट सुरू नाही झालं म्हणजे? पण मग वायफायला पण नसेल कनेक्ट केलं. नाही काय माहिती, आता बघू. आम्हाला तर वाटतंय की पोचले असतील, कारण की लाईव्ह स्टेटस दिसतं ना फ्लाईटचं. चेक कर ना फ्लाईट कुठे आली. हे बघा मी तो डिंग 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 डिंग. आणि हे आपलं फ्रँकफर्ट एअरपोर्ट. आपलं म्हणजे आपलंच झालं का ग? फ्रँकफर्ट एअरपोर्ट कोणाचं आहे? तर आता किती वेळ लागेल काय वाटतं? क्या पता. ऑनलाईन चेक करते. ऑनलाईन चेक कर पटकन स्टेटस. थांबावं लागेल नाही तर तोपर्यंत.
झुप 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 झुप. नजारा बघा तोपर्यंत नजारा. हा बस स्टॉप आहे, आम्ही जिथे थांबलोय. काय दाखवत स्टेटस? अजून लोड होत आहे. लवकर लवकर कर. त्यांची वेबसाईट पण स्लो आहे वाटतं. बंटी का साबून स्लो आहे. लवकर लवकर कर. कंटिन्युअस गाड्या चालतं राहू इथं. कंटिन्युअस बुंग बांग एअर पडा एकदा. हे बघा आली बस आली गेली. तर आता बघूया थोडी वाट आम्ही इथे, नाही तर काहीतरी खाऊया आणि जरा वेळात एअरपोर्टच्या पार्किंग मध्ये जाऊया. काय म्हणते? 1.5 तास फ्लाईट. 1.5 तास? 1.25 तास. 5:30 होतं. मी बोललो होतो थोडं लेट निघू. 5:15 नाही 5:30 होता टायमिंग. अरायवल एक्सपेक्टेड आणि आता नाही एक्सपेक्टेड आता 6:45 आहे. म्हणजे 1 तास जवळपास. 1.25 तास. अरे बाप रे. चल कुछ तो खाते. भूक लागली मला. चला घर से डब्बा लाया वो खाते. घर से डब्बा लाया. क्या लाया? चुरमुरे. पोळीचा चुरमा. चुरमा खाऊया. चला काय आणलंय आम्हाला आज? क्या लाया है मेनू में? जोरदार चुरमा खातो आता आणि काहीतरी टाइमपासची सोय बघतो. 1-1.5 तास आता काहीतरी टाइमपास करावा लागेल. 1-1.5 तास नाही आपल्याला 40 मिनिट्सच थांबायचं. म्हणजे नाही त्यांना ते बाहेर निघायला करायला वेळ लागेल. ओ आय सी. तर चला मंडळी तोपर्यंत करूया टाइमपास. आणि आधीच बघून यायला पाहिजे होतं. फ्रँकफर्टला तरी थांबलो असतो. ठीक आहे काहीतरी टाइमपास करून देऊ आपण. टेन्शन नको. चला भेटूया जरा वेळात. तुम्हाला डायरेक्ट आता भेटू जेव्हा खरंच लँड होईल आणि आमच्या समोर आई येईल तेव्हा. तर आता आम्ही एअरपोर्टला पोहोचलेलो आहे आणि आई परत आमच्या आधी पोहोचली थांबली. ठीक आहे 5 मिनिटं थोडा उशीर झाला फक्त. एअरपोर्टचं काही नाही. आता एक दादा आहे त्यांच्यासोबत उभी आहे. वळतो. हिअर वी गो. पार्किंग सापडली नशीब. नाही तर इथं पार्किंगच भेटत नाही लवकर. चला भाऊ. आता बघू किती मध्ये आम्हाला काय काय कुठे कुठे जावं लागतं. ई बघ ईला थांबले ते. हा कुठे आहे? ई बघ ना. मधून जावं लागेल थोडस. हा त्या साईडला ई. हा काय हे काय ई? नाही ब्लू ब्लू ट्रॉली असतील सगळ्या. ट्रॉली ब्लू ब्लू पण कुठे दिसत नाही. काय काय ओरड. ते दिसले. अरे मग आता तुझं हे ना आम्ही तिकडे शोधत असलो तुम्हाला. मग हाय. हॅलो 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 हॅलो. हाय हाय. खुश का? हा प्रवास. नमस्कार. हाय अभिजित.
मी काय म्हणतो त्यांच्याकडनं घेतलं का मला ते जो आता काय खरं नाही बायको आता काय विचारत नाही आपल्याला 2-3 महिने आता बायको लांब एकदम आपल्याला विचारणारच नाही. आई आली विषय आहे का. तर मजा आली एकदम. थोडंसं 10-15 मिनटं त्यांना थांबावं लागलं बट ओव्हरऑल भेटल्या आणि खूप चांगलं झालं की त्यांच्याबरोबर जे आपले इथून ट्रॅव्हल करत होते नाशिकचेच तर ते पण थांबले त्यांच्याबरोबर सगळी त्यांची फॅमिली. मग आम्ही सगळे भेटलो त्यांना बाय केलं आणि आम्ही निघालो आता आपल्या घराकडे परत. काय घेऊन आले आहे सासूबाई आम्हाला इंडियाचं सगळं जेवण घेऊन आले आहे. घरचं फूड आता बघू काय काय खायला भेटतं पिटरा उघडल्यावरती. आपल्या नाशिकचे सगळे आयटम आणले असतील. चिवडा विवडा तर फायनली आईला घेऊन आम्ही निघालो आहोत आता कल्टी.com. आता पहिले पार्किंगचे पैसे भरूया आणि मग जाऊ घरी आणि उघडूया बॅग. पिटारा मी तेच व्हिडिओ मध्ये सांगितलं ऑलरेडी. खजाना नाशिकचा खजाना आलाय. यस घर का खजाना है. घर का जिन खजाना लेके आया है. जिन खजाना लेके आया. जिन घासायची गरज नाही पडली. उनको घसेंगे ना 3 महीना. वो घडी आ गई. यस आता पार्किंग करतो हे करतो मी पे आणि आलो सेकंड. झालेला आहे पेमेंट. किती झाले पैसे आपले झाले 5 युरो. काही ताण नाही. चलो आता निघूया घराकडे. तो हम चलते काय गाणे ते. अच्छा तो हम चलते. इथे आता इथे आता 8:30 वाजले ते बघ. रात्रीचे 8:30 वाजले. पहिला शॉक. जर्मनी मधला पहिला शॉक. 8:30 वाजले. वेलकम टू जर्मनी. काही खरं नाही. आता 1 तासात घरी जेवण करायचं डायरेक्ट. यस चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हो माहिती ना. आता सगळे जर्मनीचे अपडेट्स तुम्हाला आम्ही हळूहळू देतच राहू. कुठे कुठे चाललो कुठे कुठे नाही. जर्मनी सोडून बाहेर पण कुठे गेलो तर नक्की टाकत राहू आम्ही आता. तर बघत राहा आमची व्हिडिओ आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय महाराष्ट्र. ओ मैं लाइट लाव ना. Welcome home. Welcome to my home. ओके चलो.